नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या डेली करंट अफेअर्सच्या चालू घडामोडीच्या सिरीजमधील आज दिनांक 13 जुलैला ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. तर चला मग सुरुवात करूया मित्रांनो. काल जे आपण होमवर्क म्हणून जे क्वेश्चन दिलेला होता त्या क्वेश्चननं सुरुवात करूया. प्रश्न असा होता की प्रसिद्ध बेबिका मकबरा ऐतिहासिक वास्तू कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बेबिका मकबरा हा ऐतिहासिक वास्तू आहे. आणि आपण कमेंटमध्ये सांगितलं होतं मित्रांनो, जो कोणी डिटेलमध्ये याचं उत्तर सांगेल त्याचा आपण स्क्रीनशॉट या ठिकाणी दाखवणार आहोत. तर अगदी उत्तर बरोबर डिटेलमध्ये कोण दिलेलं आहे तर ओमप्रकाश शिंदे जे आहेत त्यांनी अगदी उत्तम असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्यांनी उत्तर कसं दिलं आहे की छत्रपती संभाजीनगर येथे बेबिका मकबरा मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात. बेबिका मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला आहे आणि संभाजीनगरामध्ये आहे मित्रांनो. आणि जी औरंगजेबाची पत्नी आहे रबिया दुर्राणी हिची इथे या ठिकाणी कबर आहे. आणि यालाच सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहल किंवा दक्कनचा ताज असं म्हटलं जातं. म्हणून हा स्क्रीनशॉट आपण लावला आहे. जे अगदी बरोबर दिलं आहे तुम्ही उत्तर ओमप्रकाश शिंदे. चालू घडामोडीचा पहिला प्रश्न की नुकतेच जगातील पहिली मिस AI स्पर्धा खालीलपैकी कोणी जिंकली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, केंजा लायली याने मिस AI जी की पहिली स्पर्धा झालेली आहे जगातली ती स्पर्धा त्याने जिंकलेली आहे. तर त्याविषयी थोडी बघूया माहिती. केंजा लायली हे जे काही AI मॉडेल होतं मित्रांनो त्याची स्पर्धा भरवण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये या केंजा लायली या मोरोक्को या देशाची तिने विजेतेपद पटकावलेलं आहे. तर फ्रान्सची लालिना आणि पोर्तुगालची ओलिव्हिया रनरअप म्हणजे उपविजेता ठरलेले आहेत. आणि भारताकडून सुद्धा जारा शतावरी नावाची एक AI मॉडेल या स्पर्धेमध्ये पाठवण्यात आली होती मित्रांनो. हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की या स्पर्धेची विजेती कोण आहे? केंजा लायली. तर भारताकडून जारा शतावरी हे आपण AI मॉडेल स्पर्धेत पाठवलं होतं. जारा शतावरी भारताचं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच युनेस्कोने घोषित केलेला NIUMI बायोस्फिअर रिझर्व कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर आहे आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, गांबिया. त्याविषयी थोडी माहिती बघूया मित्रांनो की नेमकं बायोस्फिअर रिझर्व हे काय असतं. तर बायोस्फिअर रिझर्व हे विशिष्ट प्रजातींसाठी संरक्षित असं क्षेत्र असतं. आणि असे भारतामध्ये एकूण बायोस्फिअर रिझर्व किती आहेत? तर 18 आहेत मित्रांनो. ते बायोस्फिअर रिझर्व काय असतं? विशिष्ट प्रजाती ज्या काही असतात, काही प्राणी पक्षी, तर जिथं की वेगवेगळ्या प्रकारचे त्या प्रजाती त्या ठिकाणी असतात. तर त्या वैविध्यपूर्ण अशा ठिकाणाला बायोस्फिअर रिझर्व म्हणून मान्यता दिली जात असते युनेस्कोकडून. तर भारतामध्ये असे 18 ठिकाणं आहेत. त्यातला उदाहरणादाखल जर आपल्याला बघायचं असेल तर आपण सह्याद्री पर्वत हा जो क्षेत्र आहे तो आपण भारतातलं एक उदाहरण सांगू शकतो की बायोस्फिअर रिझर्व आहे तो. ते असे एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व भारतामध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती कंपनी पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी इंडियन टीमला स्पॉन्सर करणार आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए, अदानी ग्रुप हे पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी जे काही भारतीय टीम असणार आहे त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेणारी त्याला स्पॉन्सरशिप कोण करणार आहे? तर अदानी ग्रुप ही एक प्रायव्हेट कंपनी आहे, ती करणार आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल NBDAचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, रजत शर्मा यांची NBDAचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर हे रजत शर्मा कोण आहेत मित्रांनो? तर जे काही ते आपले आपकी अदालत म्हणून आपण न्यूजवर एक शो बघत असतो त्यामध्ये हे अँकर म्हणून काम करतात मित्रांनो. ते आहेत हे रजत शर्मा. आणि या NBDAचं लॉंग फॉर्म काय आहे? तर न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन.
जी काही आपले पत्रकारांचा संघ असतं मित्रांनो, त्या संबंधित हा एक ऑर्गनायझेशन आहे, असोसिएशन आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी नुकतेच सुगम मॉडेल लॉन्च केले आहे, ते कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आपले समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, परिवार नियोजन. हे जे काही आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी सुगम नावाचं मॉडेल लॉन्च केलं आहे, तर त्याचं नेमकं कशासाठी केलं आहे, तर परिवार नियोजन अर्थात फॅमिली प्लॅनिंग संबंधित हे मॉडेल असणार आहे सुगम. त्याविषयी थोडी माहिती बघूया की 11 जुलै रोजी सुगम नावाचं मॉडेल जे आहे त्याची सुरुवात करण्यात आली. हा दिवस का निवडण्यात आला मित्रांनो? कारण 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस आहे आणि या सुगम मॉडेलला लॉन्च करण्याचा उद्देश काय आहे, तर मातांना 2 मुलांच्या जन्माच्या दरम्यान पुरेसे अंतर ठेवावे यासाठी जागृती आणि प्रोत्साहन देता यावे, हा या सुगम मागचा उद्देश आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असेल की नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटीच्या माहितीनुसार भारतात सर्वाधिक वाघांचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत? ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर बी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यामध्ये भारतात सर्वाधिक वाघांचे मृत्यू झालेले आहेत मित्रांनो, आणि याच मध्य प्रदेशमध्ये भारतातील सर्वाधिक वाघांची संख्या आहे. त्याविषयी आपण एक्स्ट्रा माहिती बघूया की भारतातील सर्वाधिक वाघ असणारे जे टॉप राज्य आहेत त्यामध्ये मध्य प्रदेश आहे 1 नंबरवर, 2 नंबरवर कर्नाटक असेल, 3 नंबर उत्तराखंड आणि 4 नंबरवर महाराष्ट्र असेल. तर मध्य प्रदेशमध्ये एकूण 785 वाघ असतील आणि महाराष्ट्रामध्ये आकडा जर लक्षात ठेवायचा झाला तर 444. आणि जगात सर्वाधिक जे वाघ आहेत मित्रांनो टायगर ते भारतामध्ये आहेत सध्या, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आता या ठिकाणी आपल्याला या ज्या काही एक्स्ट्रा स्लाईड आहे की महत्त्वाच्या नियुक्त्या अलीकडे जे झाल्या त्या आपण लक्षात ठेवायच्या आहे रिव्हिजन पर्पजनं, की महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक या पहिल्या महिला आहेत की ज्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ह्या पण महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. तसेच नवीन SBIचे अध्यक्ष म्हणून छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे मित्रांनो, जसं आपण दररोज होमवर्क क्वेश्चन शेवटी देतो, तर आजचा क्वेश्चन असेल की ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं उत्तर जे मित्रांनो आहे ते तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि जो कोणी डिटेलमध्ये याचं उत्तर सांगेल आपल्याला, उद्या त्याचं फोटोसहित स्क्रीनशॉट आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगून डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.